केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार सोमवारी होणार असल्याची माहिती आहे। शिवसेनेच्या वतीने श्रीकांत शिंदे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत अशी सूत्रांची माहिती आहे। तर शिवसेनेच्या वाट्याला आणखी एक केंद्रीय राज्यमंत्रीपद दिले जाण्याचा अंदाज आहे। शिवसेनेला संधी मिळाली, मात्र राष्ट्रवादीला केंद्रात मंत्रिपदाची संधी मिळणार नसल्याचंही कळतंय। एक मंत्रिपद राष्ट्रवादीला मिळणार अशा चर्चा होत्या, मात्र आता एकही मंत्रिपद मिळणार नसल्याने पक्षामध्ये नाराजी आहे। कोणाला मंत्रिपद मिळणार आहे कोणालाच काही सांगता येणार नाही। वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या चर्चा आहेत। या वेगळ्या प्रकारच्या चर्चा ह्या तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत। पण अजून एक चर्चा अशी आहे की महाराष्ट्रामध्ये असणारा सत्तेतला एक खूप मोठा नेता हा कदाचित केंद्रामध्ये फायनान्स मिनिस्टर सुद्धा होऊ शकतो, आणि इथे असणारा छोट्या मंत्रिपद असणारा एक नेता त्याला एक महत्वाचं पद सुद्धा तिथं मिळू शकतं, ही सुद्धा चर्चा आहे। आणि त्याच्यातच या 6 खासदार जे आहेत, जे फुटून गेलेले आहेत, त्यांच्यापैकी एक देण्यापेक्षा कदाचित श्रीकांत शिंदेची सुद्धा वर्णी तिथं मंत्रिपदाची लागू शकते। नाही, मला आज काही सांगतात तो सगळा विषय सगळा वरच्या लेवलचा आहे। इथे कोणाला खाली विचारलं जात नाही। मुख्यमंत्री महोदयांना विचारलं जाईल, अध्यक्ष आमचे त्यांना विचारलं जाईल, पण हा सगळा विषय सगळा केंद्रीय जी समिती आहेत आमची त्यांचा हा विषय आहे, त्यामुळे ते त्यात लक्ष घालतात। आम्हाला कुठली माहिती नसते। तुम्हीच ते करताय सगळे, तुम्हाला बसून काय काय नाही। सगळे मीडियाने त्याला हे त्याला ते बघा, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या नियम आहेत। पक्षाचं काम, पक्ष कसा वाढेल याच्यासाठी आम्ही या ठिकाणी फिरतोय, काम करतोय। आपल्याला माहिती आहे